नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनला कॉफी प्यायची असते तेव्हा तो विमलला सांगतो की विमल जरा माझी कॉफी माझ्या रूममध्ये आणून दे. सायली तिथेच असते आणि ती अर्जुनला म्हणते की अहो अर्जुन सर, तुम्ही इथे बसा ना कॉफी प्यायला. आणि ती सोफ्यावर अर्जुनला कॉफी प्यायला बसवते. त्यानंतर घरातल्या सर्वांना ती आवाज देत असते आणि हॉलमध्ये बोलवत असते. तेव्हा अर्जुन विचारतो की अहो तुम्ही हे काय करताय. सायली म्हणते की समजेलच थोड्या वेळात. सायली विमलला सांगते की विमलताई, जरा ती कॉफी सगळ्यांसाठी बनवली आहे ना, ती घेऊन या. हळूहळू सर्व घरातले हॉलमध्ये जमा होतात. पूर्णाजी विचारते की कशाला आम्हाला बोलावलंय तू इथे, चांगलं आम्ही आमच्या रूममध्ये होतो ना. सायली म्हणते की खरं तर पूर्णाई, इतक्या दिवसानंतर घरातले सर्व पुरुष मंडळी घरात आहे, त्यामुळे मला असं वाटलं की आपण सर्वजण एकत्र येऊन कॉफी तरी घेऊयात. प्रताप म्हणतो की हो पूर्णाजी, ती मुलगी बरोबर बोलतीये. आणि मग सर्वजण कॉफी प्यायला बसलेले असतात. त्याचवेळी चैतन्य तिथे येतो. चैतन्यसुद्धा त्यांना जॉईन होतो. प्रताप म्हणतो की अरे चैतन्य, तू देखील बस आमच्यासोबत. चैतन्य म्हणतो की हो मी बसतो, परंतु पहिल्यांदा अश्विनला बघून येतो. आणि मग चैतन्य अश्विनच्या रूममध्ये निघून जातो. सर्वजण आता एकत्र बसलेले असतात, परंतु पूर्ण आजीला काही चांगलं वाटत नसतं. पूर्ण आजी म्हणते की मी जरा माझ्या रूममध्ये जाते. कल्पना म्हणते की अहो पूर्णाजी, सायलीने एवढं प्रेमाने केलं आहे आणि सायली आपल्या सर्वांना एकत्र घट्ट बांधून ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करते, मग आपण सुद्धा तिच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यायला हवा ना. प्रतापसुद्धा पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी, कल्पना अगदी बरोबर बोलतीये. निदान यामुळे तरी आपल्या घरातलं वातावरण थोडंसं सुधरेल. त्यामुळे त्या दोघांचं ऐकून पूर्णाजी तिथेच बसते. थोड्याच वेळात विमल सर्वांसाठी कॉफी घेऊन येते. सायलीने आधीच सर्वांच्या आवडीची कॉफी बनवलेली असते आणि सर्वांना ती कॉफी देते. सर्वजण आता कॉफीचा आनंद घेत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की पण मला नाही पटत हे, म्हणजे एखाद्याला बोलायला सांगायचं की बोल तू आता, गप्पा मार, अशा वेळी कशा गप्पा मारणार. त्यावेळी सायली म्हणते की मग मी यावर काही सुचवू का. कल्पना म्हणते की अगं बोल ना, काय म्हणायचंय तुला. ती कल्पनाला आणि प्रतापला म्हणते की खरं तर आई आणि बाबा, तुम्ही दोघं एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे, परंतु फारसं तुम्ही कधी काही बोलताना दिसत नाही. मला सांगा की लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमच्या जोडीदाराबद्दल तुमचं काय मत आहे. ती कल्पनाला विचारते की इतक्या वर्षानंतर जोडीदार आपल्याला खूपच सोयीचा होऊन जात असेल ना, इतकं की आपण विसरून सुद्धा जात असू की आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी काय काय केलंय. तर आई बाबा, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की लग्न आणि प्रेम याचा अर्थ काय. खरं तर सायली हे अर्जुनचं प्रेमाबद्दल जे मत आहे ते मत परिवर्तन करण्यासाठी हे सर्व करत असते. तर इकडे विपुलचे घरचे आलेले असतात. विपुल आलेला असतो आणि रविराज आणि नागराज त्यांच्यासोबत बोलत असतो. रविराज विपुलच्या आई बाबाला म्हणत असतो की तुमचा मुलगा खरंच खूप गुणी आहे आणि तुम्ही त्याच्यावर खरंच खूप चांगले संस्कार केले. तर इकडे प्रियाचा मात्र चांगलाच पारा चढलेला असतो. प्रिया म्हणत असते की हे काय होऊन बसलंय माझ्या आयुष्यात, मला नुसतंच याचं त्याचं ऐकावं लागतंय. आणि ती नागराजला फोन करत असते, परंतु नागराज त्यावेळी रविराज सोबत बसलेला असतो, त्यामुळे तो फोन कट करतो. प्रिया म्हणते की हा नागराज ना एका वेळी माझ्या डोक्यावर पण चढतो आणि डोक्यात पण जातो. तर इकडे पूर्ण आजी ही सायलीला म्हणत असते की घरामध्ये काय चाललंय आणि तुझं काय चाललंय वेगळंच. कल्पना म्हणते की अहो पूर्णाजी, परंतु काय हरकत आहे, अहो मला सुद्धा ऐकायला आवडेल. तेव्हा सायली म्हणते की बरं पूर्णाजी, आता पहिला मान तुमचा, तुम्ही सांगा तुमच्या जोडीदाराबद्दल. आणि तसंही मला आजोबांबद्दल काहीच माहिती नाहीये. प्रताप सुद्धा म्हणत असतो की हो पूर्णाजी, आणि तसंही तू बाबांबद्दल अजून काही बोलली नाही हा एवढ्या दिवसामध्ये. खरं तर तू बाबा गेल्यापासून त्यांच्याबद्दल बोलायचं विसरूनच गेलीये. पूर्णाजी म्हणते की खरं तर ते गेल्यापासून मला त्यांची आठवण काढण्यासाठी वेळच मिळाला नाही, कारण मला तुझ्यासाठी खंबीर उभं राहायचं होतं आणि हा खंबीरपणा तर मला तुझे बाबाच देऊन गेले. अर्जुन विचारतो की आजोबा खूपच डॅशिंग होते ना पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते की हो खूपच. जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा मी त्यांच्या पूर्णपणे विरोधी होते, म्हणजे खूप लाजरी गोजरी अबोल. पण त्यांनीच मला धाडसी बनवलं आणि मला म्हणाले की जर बाहेर जाऊन जर तू काम केलं नाही ना तर तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 30 लाईक्स, त्यामुळे पटापट लाईक करा आणि कमेंट करणाऱ्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हळूहळू मला त्यांच्या बिझनेसमध्ये सामील करून घेतलं, निर्णय घ्यायला शिकवलं, सक्षम बनवलं. अश्विन हे सर्व बाहेरून ऐकत असतो आणि त्याला फार वाईट वाटत असतं. पूर्णाजी म्हणते की मी तुम्हाला एक गंमत सांगते. आपल्याकडे ना एक स्कूटर होती आणि ते मला सारखे मागे लागायचे की तू ही स्कूटर शिक, पण मला मात्र मागेच बसायला आवडायचं. परंतु हे मला म्हणाले की पुढे बस आणि गाडी चालव बरं. त्यामुळे मी आता धाडसाने पुढच्या सीटवर बसले आणि हे मागच्या सीटवरून मला गाडी शिकवत होते. आणि तेव्हाच मला कळलं की जो बायकोला तोल सावरायला शिकवतो तोच खरा नवरा. पूर्णाजी म्हणत असते की खरं तर मला लोक म्हणायचे की तुझा नवरा तर बायकोचा बैल झालाय, परंतु माझा नवरा काय त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही. सायली म्हणते की पूर्णाजी, याचा अर्थ तुमच्या नवऱ्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप बदल झाले.
पूर्णा आजी म्हणते की प्रश्नच नाही, जोडीदार जर चांगला असेल तर जोडीदारामुळे आपल्या आयुष्यात खूप बदल होत असतात. योग्य व्यक्तीवर तुम्हाला जर प्रेम झालं ना तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलतं. तर आता प्रताप कल्पनाबद्दल सांगायला लागतो. प्रताप कल्पनाबद्दल सांगू लागतो की मी कल्पनाबद्दल माझं आयुष्य खरं तर इमॅजिनच करू शकत नाही. आणि पूर्णा आजी, तुला आठवते तू माझ्यासाठी मुली बघत होतीस आणि मी तुला म्हणालो होतो की माझ्या घराला सांभाळेल, माझ्या घरावर प्रेम करेल, अशीच मुलगी मला हवी आहे. आणि खरं तर जेव्हापासून कल्पना माझ्या आयुष्यात आली ना तर तिने हे घर अगदी व्यवस्थित सांभाळलं. खरं तर ती लक्ष्मी, आणि जेव्हापासून ती आली ना तेव्हा माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा भरभराट झाली आणि त्यामुळे मी जगातला सगळ्यात सुखी नवरा झालो. आणि प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, खरं तर मी इतर दिवशी कधीच तुला ही गोष्ट बोललेलो नाहीये, परंतु तुला आज सांगतो की आय एम प्राऊड ऑफ यू आणि आय लव्ह यू सुद्धा. आता आय लव्ह यू म्हटल्यावर कल्पना लाजायला लागते तर बाकीचे सर्वजण हसत असतात. तर इकडे विपुल आणि विपुलचे आई बाबा प्रियाची वाट बघत असतात. ते रविराजला विचारतात की तुमची मुलगी अजून आली का नाही. रविराज त्यांना उत्तर देतो की कदाचित विपुलसाठी ती छान तयार होत असेल. तितक्यातच प्रिया तिथे येते. प्रियाने खूपच जुने पुराणे कपडे घातलेले असतात आणि काहीही न आवरता ती खाली आलेली असते. तिला अशा अवतारात बघून सर्वजण शॉक होतात. इकडे चैतन्य सर्वांना म्हणत असतो की तुमच्या एवढ्या बाता ऐकून तर मला असं वाटतंय की आत्ता लग्न करावं. प्रताप म्हणतो की अरे मग कर की एखादी चांगली मुलगी बघून लग्न. प्रताप म्हणत असतो की जर प्रेम आणि लग्न सोबत असेल ना तर आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत अगदी आनंदाने राहू शकता. अश्विन हे सर्व बाहेरून ऐकत असतो. त्याला फार वाईट वाटत असतं आणि तो तिथून निघून जातो. कल्पना म्हणत असते की खरंच जो आपला जोडीदार असतो ना तो आपलं दुःख कमी करतो आणि सुख वाढवतो, त्यामुळे मला तर असं वाटतं की लग्न हे करायलाच हवं. कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, आता तुझी टर्न आहे, तुला एवढी चांगली बायको मिळाली, आता तिच्याबद्दल काहीतरी बोल. अर्जुन खूपच गोंधळलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की मी वर जातो आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. अस्मिता म्हणते की काय झालं आज याला, नेहमी बायको बायको करत असतो आणि आज काय याची दातखिळी बसली. कल्पना म्हणत असते की असं काही नाहीये, खरं तर आज अर्जुन जरा डिस्टर्बच दिसतोय, त्यामुळे तो काही बोलला नसेल. अस्मिता मनात म्हणत असते की मम्मा तुम्ही काही पण म्हणा, परंतु मला माहिती आहे की अर्जुन त्याच्या जोडीदाराबद्दल का बोलला नाही, कारण सायली त्याची जोडीदारच नाहीये. सायली मनामध्ये म्हणत असते की सर, मला माहिती आहे की मी तुमच्या दुखण्यावरची खपली काढली आहे, खपली काढल्यामुळे तुम्हाला जरा दुखेल, परंतु तुमची जखम जर आता उघडी झाली आहे ना तर ती लवकर बरी सुद्धा होईल. तर इकडे नागराज हा प्रियाला विचारतो की काय ग तन्वी, तू असे घरातलेच कपडे का घालून आली, म्हणजे विपुल तुला बघायला आलाय ना. प्रिया काहीही बोलत नाही. तेव्हा सुमन म्हणते की अहो आजकालची मुलं अशीच असतात, त्यांना दिखाऊपणा करायला नाही आवडत, ते जसं आहे ना समोरच्याने तसंच त्यांना ॲक्सेप्ट करावं असं त्यांना वाटतं. रविराज म्हणतो की हो, आमची तन्वी सुद्धा तशी आहे, तिला दिखाऊपणा करायला आवडत नाही. तर विपुलची आई म्हणते की तन्वी आमच्याकडे आल्यावर तिने साडी घातलं काय, ड्रेस घातलं काय, तिला जे वाटेल ते ती घालू शकते, आमचा काहीही आग्रह राहणार नाही. विपुल म्हणतो की हो ना, तन्वी आहेच इतकी सुंदर की कुठल्या पण ड्रेसमध्ये छानच दिसते. विपुलचे बाबा म्हणतात की तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की आम्ही घरी का आलो. ह्या मुलांची जर पसंती झाली असेल तर आपण त्यांचा साखरपुडा करूयात. हे ऐकल्यावर प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. घरातले बाकीचे मात्र खूपच खुश होतात. तेव्हा प्रिया मोठ्याने म्हणते की नाही. तर इकडे अर्जुन हा पूर्णा आजी, प्रताप, त्याच्यानंतर कल्पना जे काही बोललेले असतात त्यांच्या जोडीदाराबद्दल, त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. त्याचा तो विचार करत असतो आणि सायली तिथे येते. सायली अर्जुनला म्हणते की आज आई बाबा, पूर्णा आजी किती छान बोलले ना त्यांच्या जोडीदाराबद्दल, खरंच लग्न आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे ना सर. तेव्हा अर्जुन त्यावर काहीही बोलत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विन खूपच डिस्टर्ब असतो, त्यामुळे सायली एक कल्पना करते आणि अश्विनचे जे लहानपणीचे व्हिडिओज असतात ते ती सर्वांसमोर प्ले करते. सर्वजण ते बघत असतात. अश्विनला त्याचा आवाज येतो आणि तोही खाली येतो. तर स्क्रीनवर व्हिडिओ चालू असतो. लहानपणीचा अश्विन हा देवासमोर बसून शुभम करोती कल्याणम हे श्लोक म्हणत असतो आणि मग ती अश्विनला महत्त्व समजावून सांगते की खरं तर आई वडिलांचं प्रेम हे किती महत्त्वाचं असतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी सांगू शकत नाही. आणि तुम्हाला तर ते एवढं प्रेम भेटलंय, मग एक जर व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली असेल तर तुम्ही बाकीच्या व्यक्तींना कसं काय दुखावता. तुमचे आई बाबा तर तुमच्या सोबत आहे ना. सायलीचा हा विचार ऐकून अर्जुन सुद्धा आता भारावून गेलेला असतो आणि तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, काल आपल्या चॅनलवर कमेंट करणारे आपले प्रेक्षक होते शिल्पा पाटील, वसंती दुधाले, शुभांगी म्हापसेकर, सुजाता त्रिभुवन, रमेश भवसर, निर्मला कोलेकर, मोहिनी कुलकर्णी, राजेश्वरी जाधव, गणेश महाडेश्वर, मनीष गुरव, पुष्पा वाटे, सखाराम मोरे,
त्र्यंबक निकम, विकी वायावरे, भारती लाड, सुरेखा आनंदे, गीता देशपांडे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच.